नागपूरच्या या आश्रमात राहणाऱ्या 2 बालकांना त्यांच्या आजीनं देवळात दान दिलं। छत्तीसगडमध्ये राहणाऱ्या वृद्ध महिलेचे हे दोघे नातू। वृद्धेची मुलगी मोलमजुरी करून घर चालवायची। ती आपल्या पतीसह नागपूरला आली, पण काही महिन्यातच तिला नवऱ्यानं सोडलं। त्यानंतर ती आपल्या आईसोबत राहायला आली, पण मुलांच्या पालन पोषणाचा खर्च जमणार नसल्याचं कारण देत तिनं त्यांना एका मंदिरात ठेवलं। कालांतरानं मुलीनंही आईचं घर सोडलं। अखेर नातवांच्या पालन पोषणाची जबाबदारी असलेल्या आजीनं या 2 मुलांना या आश्रमाला दान दिलं। तसा स्टॅम्प पेपरही लिहून दिला। आश्रमातल्या लोकांना विचारपूस करण्यात आली की तुमच्याकडे ही मुलं कशी? त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्याकडे कोणीतरी आईने ठेवून गेलेला आहेत। मग आम्ही कागद मागितले त्यांच्याकडे। कागद मागितले असताना स्टॅम्प पेपर होता, त्याच्यावर दान दिलेले म्हणून असं लिहिलेलं होतं। सुमारे 2.5 वर्षांपासून या आश्रमात राहत असलेल्या मुलांना चांगली वागणूक मिळत नसल्याची तक्रार नागपूर जिल्हा बाल सुरक्षा समितीला मिळाली। त्यानंतर हा प्रकार उघड झाला। त्यांचं म्हणणं असं आहे की ते आम्ही तक्रार नव्हती, एक थोडंसं चिंता त्यांनी बोलून दाखवली होती, असं त्यांचं म्हणणं होतं। आता त्यानंतर जो काही प्रकार झालेला आहे तो त्यामध्ये आमचा कुठला हस्तक्षेप नाही। लड़की के बच्चे जो है वो बहुत बीमार पड़ गए थे, फिर वहाँ से निकाले, कहीं कमाएंगे खाएंगे। बच्चे लेके काम कर ही नहीं सक रहे थे, एक बच्चे संभालने वाले हो जा रहे थे। या मुलांना आता जिल्हा बाल सुरक्षा समितीनं आपल्या ताब्यात घेतलाय। याबाबतचा निर्णय लवकरच समिती घेणार आहे। त्यामुळे या जगावेगळ्या प्रकरणात आता काय निर्णय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। अखिलेश हाळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।